भारत माता की जय, वंदे मातरम। भारत माता की जय, वंदे मातरम। तर तुम्हाला मी आज का असे बोलत असेल तर मला माहितीच आहे, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला समजेलच। हॅपी इंडिपेंडन्स डे। नमस्कार, राम राम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर त्याचं तुम्हाला सांगते की आज सर्वात आधी सर्वांना हॅपी इंडिपेंडन्स डे, स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 शुभेच्छा। सर्व यूट्यूब फॅमिलीला, इंस्टा फॅमिलीला सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा। तर आता बघा, इथे मी शाळेत गेलेलो आहे। आता तिकडे गावाकडे कसं असतं की पाऊस वगैरे जास्त नसतो, मग चिखल वगैरे नसतो, खूप छान असं असतं। आणि इकडे कसं आहे, मग पाऊस जास्त असतो त्याच्यामुळे चिखल वगैरे कंटिन्यू असा पाऊस असतो आणि यामध्ये तरी असतं त्याच्यामुळे हे ग्राउंड वगैरे असे झालेत। पण इथे चला असू द्या, जे आहे ते इथे कवायत प्रकार चालू आहेत। इकडे मुले आहेत, तिकडे शिक्षक आहेत, तिकडे पालक सुद्धा भरपूर असे उपस्थित आहेत। इकडे काही बसण्याची वगैरे सोय केलेली नसते पालकांना वगैरे, कारण इथे जास्त असा मोठा कार्यक्रम नसतो, कमीच। म्हणजे की आता गावी कसं असतं, भाषण वगैरे हे सगळं होतं, 3-4 तासाचा कार्यक्रम असतो। इथे एक तासाचाच कार्यक्रम असतो, फक्त कवायत प्रकार घेतले जातात, तेही असेच उभे करून। आणि जे डान्स वगैरे असं काहीच नसतं, फक्त इथे गॅदरिंग असतं आणि त्यावेळेस डान्स घेतले जातात। आणि ज्यावेळेस पुण्यतिथी असते, जयंती असते ना, कोणा लोकमान्य टिळकांची असू द्या, अशी कुठली असते ना, त्याच वेळेस भाषणं त्यावेळेस अशी भाषणं घेतली जातात, वेशभूषा केली जाते, जिजामातेची म्हणा, शिवरायांची म्हणा, अशी वेशभूषा वगैरे वेगवेगळ्या प्रकारची त्यावेळेस केली जाते। आणि गावाकडे कसं असतं की फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट अशाच ठिकाणी त्यावेळेस भाषणं वगैरे घेतली जातात। तर इकडे असा प्रकार नाही आहे, त्याच्यामुळे इथे थोडंसं कमी असतं। आणि जास्त मुलांना खाऊ वगैरे पण असं दिला जात नाही आहे, चॉकलेट वगैरे एखादं तिकडं दिलं जातं। गावी कसं असतं की मुलांना खाऊ देतात, कंटिन्युअसली मुलं सकाळी आलेले असतात। इथे पण सकाळी लवकरच बोलवलं जातं, पण एवढं इतकं असं गावच्यासारखं इथे नसतं। पण ठीक आहे, कुठे कुठे शाळेत असेल तर तुम्ही तुमची मुलं कोणत्या शाळेमध्ये जातात, किंवा स्टुडंट असेल तुम्ही कोणत्या शाळेमध्ये आहे सांगा इथे। आणि किंवा या शाळेमध्ये ही शाळा कोणाकोणाला माहिती आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। विठोबा खंडाप्पा हायस्कूल ज्युनियर कॉलेज आहे, खूप मोठी शाळा आहे, नावाजलेली शाळा आहे, कन्या स्कूल आहे आणि इकडे मुलांची शाळा आहे। इथे बघता हे कवायत प्रकारचे होते ना, ते छान होते, लेझिम वगैरे होतं, बघण्यासारखं इतकंच होतं। इकडे 1 तास आणि कन्या स्कूलचे 1 तास असे 2 तास होते। तर थोडंसं शूट केलेलं आहे, सगळंच शूट करता नाही आलेलं का, म्हणजे की आपण इतकं शूट केलं तरी ते तिकडे सगळेजण आपल्याकडेच असे बघतात। काही जणी करत होते शूटिंग वगैरे, पण थोडंसं असं शूटिंग केलं। आणि तुम्ही बघा, म्युझिक वगैरे होतं, पण कॉपीराईट वगैरे येईल म्हणून म्युझिक वगैरे लावलेलं नाही आहे। कवायत खूप छान मुलांनी केलं होतं, तर बघण्यासारखं म्हटलं तरी आता। आणि या साईडला ज्यावेळेस ध्वजारोहण करत होते ना, त्यावेळेस आम्ही त्या शाळेमध्ये होतो, म्हणजेच की कन्या स्कूलमध्ये केवीच्या मुलींमध्ये होतो। मग तिकडचा काही व्हिडिओ वगैरे घेता नाही आला, तर या साईडला जे व्हिडिओ घेतलेले आहे तुम्हाला पुढे ब्लॉग कंटिन्यू करा दिसेल। आणि तुम्ही कुठे ध्वजारोहण केलं किंवा तुमच्या सोसायटीमध्ये, आता इकडे कसं असतं की सोसायटीमध्ये पण ध्वजारोहण करतात, कुठल्या सोसायटीमध्ये। आता आम्ही तिकडे आधी राहत होतो ना, तिथे होतं ध्वजारोहण वगैरे करायचे, सगळे सोसायटीतले लेडीज जेंट्स वगैरे यायचे, करायचे, मुलांना वगैरे सुट्ट्याच देत होते इकडे आधी 1 ते 4च्या मुलांना। पण मग आता आम्ही यावर 2 वर्ष झालं की शाळेमध्येच जातोय, मुलांचं ध्वजारोहण करण्यासाठी। मुलांना पण होतं आणि आपल्याला पण करता येईल असं बघण्यासाठी वगैरे आम्ही शाळेतच जातोय। तर तुम्ही कसं तुमच्या पद्धतीने कुठे केलं ते मला कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्ही हॅपी इंडिपेंडन्स स्वातंत्र्य दिन कसा साजरा करता, किंवा तुम्हाला शाळेच्या तुमच्या आठवणी काही आठवल्या असतील, किंवा तुम्ही शाळेमध्ये असताना कसं होतं। आमच्या तर शाळेमध्ये खूप छानच होतं, गावाकडची शाळा होती, पण तिकडे आहे ना खूप आधी ते ढोल ताशे ह्या मुलांना आहेत ना म्युझिकवरती शिकवलं जातं, म्युझिकवरती हे होतं। पण आमच्या वेळेस तसं नव्हतं, म्युझिक नव्हतं, की ढोल होते, पताके होते, डंबल्स होते। ते डंबल्सचा आवाज इतका छान वाटायचा ना ऐकायला, खूप छान वाटायचं। मोठ्या मुलांना डंबल्स दिले जायचे, मुलींना दिले जायचे,
तसंच आहे ना, इथे असं काही इथे प्रकार नाही. इथे फक्त आहे ना छान करतात हे सुद्धा मुलं आणि छानच आहे. प्रत्येक शाळेची वेगवेगळी पद्धत असते. ते तुम्हाला मी इतकंसं म्हणजे की तुम्ही कसं केलं हे दाखवायचा प्रयत्न करते. तर तुम्हाला हा ब्लॉग आहे ना, तुम्ही शाळेत गेला का तुमच्या मुलांच्या शाळेत किंवा तुमच्या लहानपणीच्या आठवणी सुद्धा नक्की शेअर करा. तर पुढे तुम्हाला आहे ना थोडंसंच आता ही मी पूर्ण थोडं 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 घेण्याचा प्रयत्न केला. खूप होतं. आता थोडंसं तर बघा लेझिम आहे ना, लेझिम पण आमच्या वेळेस लेझिम होती, पण ते फक्त स्वागतासाठीच तेवढंच. ते कोण प्रमुख पाहुणे वगैरे आले ना त्यांच्यासाठीच लेझिम घेतली जायची. तर इथे बघा लेझिम सुद्धा तुम्ही बघू शकता. छान करतायत मुलं. हे जे स्काउटवाले, NCC वाले आणि RC वाले RCC, NCC आणि स्काउट या मुलांनी यांना घेतलं जातं. ते जे दिसतात ना तिकडे ते इंग्लिश मीडियमचे आहेत, ते सेमीचे आहेत. आणि हे स्काउटवाले म्हणजे इथलेच आहेत. इकडे पण इंग्लिश मीडियम आणि सेमी 2 शाळा आहेत. आणि KV कन्याच्या अशा 2 आणि 1ली ते 4थी कॉम्बिनेशन. तर इकडे या मुलांना आहे ना आता इकडे KV कन्याच्या ध्वजारोहण वगैरे करायला आलेले आहेत. माजी आमदार आहेत त्यांनी ध्वजारोहण केलेलं आहे. आणि ते थोडंसं गाठ वगैरे बसले होते वाटतं पटकन, असं ते काही ध्वजारोहण हेच झाले नाही आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे छोट्या मुले आहेत. 1 ते 4चे वर्ग आहेत, शिक्षक आहेत. इकडे सुद्धा पालक वर्ग होते. तर हा पूर्ण स्वतंत्र दिनाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय तुम्ही कमेंट करून सांगा. या मुलींना आहे ना जागाच नव्हती जास्त, त्याच्यामुळे या मुलींचं थोडंसंच व्हिडिओ शूट केला. छान करत होत्या ह्या मुलीसुद्धा. तर चला, तुम्हाला हा पूर्ण ब्लॉग कसा वाटलाय तुम्ही कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.